त्या समोरच्या योद्ध्याच्या रथासमोर आपला रथ उभा केलेला आहे. युद्धभूमीवर तुमच्या युद्ध कौशल्याची चर्चा आमच्या करणी आली आणि म्हणूनच तुमच्या युद्ध कौशल्याला कर्णपुत्र ऋषिकेतूचा प्रणाम. तुम्ही कर्णपुत्र अर्थात तुम्ही सुद्धा पांडवातील आहात. मग मला सांगा, या पूर्व मैदानात इथपर्यंत आला त्यानं मागणी अश्वाची केली, तुम्ही तर आलात त्याच कारणासाठी. अश्व हा तुम्ही का सोडिला? अश्वमेध यज्ञासाठी. अश्वमेध यज्ञासाठी. मग त्या अश्वमेध यज्ञासाठी जो तुम्ही श्याम कर्ण अश्व सोडिला, त्या अश्वावर जी तुम्ही पत्रिका रेखाटला, त्या पत्रिका जे तुम्ही नमूद केलं त्याप्रमाणे अश्वाचं बंधन झालंय. मग पुढलं पाऊल तुम्ही काहीतरी उचलू शकता. पुढलं पाऊल उचलण्यासाठी माझी पावलं तुमच्यापर्यंत वळली आणि हा अश्वमेध यज्ञ हा आम्हीच करतोय असं नाही. याच्या आधी पण प्रभू रामचंद्राने पण हा अश्वमेध यज्ञ केलेला आहे. त्याने ज्या नियमांचं पालन केलं त्याच नियमांचं पालन करून आम्ही हा अश्वमेध यज्ञ करतोय. आमचं काय चुकलं तर? तुमचं चुकलं असं मी म्हणत नाही. ज्या प्रभू रामचंद्रानं अश्वमेध यज्ञ केला अर्थात काही अश्वाचं बंधन काही वीराने केलं असेल, पण या युगात पांडव तुमच्याकरवी तोच अश्वमेध यज्ञ करतात. मग तो अश्वमेध यज्ञ तुम्ही करत असताना तोच अश्व आज माझ्या नगरीत आला आणि म्हणून त्या अश्वाचं बंधन मी केलं. यात माझं काय चुकलंय? तुमचं काही चुकलं नाही. बंधन केलं ते बरं केलं. कारण जोपर्यंत अश्व कोणी अडवत नाही तोपर्यंत या विश्वाच्या पाठीवर कित्येक वीर आहेत हे आम्हाला समजणार नाही. त्या प्रत्येक वीराला आमच्या समवेत आमच्या गटात सामील आम्हाला करून घ्यायचंय आणि या धर्मकार्यात त्याला पुढे न्यायचंय. धर्मकार्य? नक्कीच. हे ऋषिकेतू तुमचं धर्मकार्य तरी कोणतं? धर्मकार्य आम्ही जो हा अश्वमेध यज्ञ केलाय ना, जो प्रारंभ केलाय हा अश्वमेध यज्ञच म्हणजे धर्मकार्य. यज्ञ करणं म्हणजे धर्म आहे हे मी सुद्धा जाणतोय, पण जो यज्ञ करावायचा असतो त्याला सुद्धा काहीतरी नियम आहेत. आणि अश्वमेध यज्ञ तुम्ही कशासाठी केला याला सुद्धा काहीतरी कारण असेल. कोणतं कारण? मला सांगा. मी कारण सांगेन. कारण सांगितल्यानंतर अश्वाची मुक्तता तुम्ही कराल? मुळीच नाही. मग कारण मी का सांगू? मग तुम्ही इथं आलात अश्वाच्या मुक्ततेसाठी. मग तुम्ही असं तर मला सांगितलं अश्व मुक्त करा, तो अश्व मुक्त होणार नाही, तुम्ही जाऊ शकता. मी असं सांगितलंच नाही. मी सांगतो. मी तुम्हाला काय सांगतोय, विश्वाच्या पाठीवर कोणत्याही प्रकारचा यज्ञ करणं म्हणजे देवकार्य. आता देवकार्य हे धर्माचंच असतं, ते अधर्माचं कधी असू शकत नाही. मग आम्ही धर्मानं वागतोय, तुम्ही मध्ये काय याला कारण आहे. कारण तुम्ही धर्मकार्य करता हे मला मान्य आहे, पण त्याच अश्वावर जी तुम्ही पत्रिका रेखाटला मग त्याच पत्रिकाचे मजकूर होते. ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य असते त्याने अश्वाचं बंधन करावं. मग माझ्या अंगी शौर्य सामर्थ्य आहे म्हणून त्या अश्वाचं बंधन केलंय. मग मी सुद्धा माझ्या धर्म. तुम्ही अश्वाचं बंधन केलं यात तुम्ही काही वावू केलं नाही. मी काहीच म्हणत नाही. मग तुम्हीच म्हणालात. तुम्ही म्हणालात की मी तुमच्या धर्म कार्यात अडथळा करतोय. अडथळा करतोय? मी अडथळा करतोय असं मी काय म्हणतोय? जे आम्ही अश्वमेध यज्ञ प्रारंभ केलाय ते धर्मकार्य करतोय. तुम्ही अश्वबंधन केला, तुम्ही एक वीर त्याप्रमाणे तुम्ही अश्वबंधन केला. मी नाहीच म्हणत नाही. फक्त जे धर्मकार्य आहे त्या धर्मकार्यात तुमचं सहकार्य आम्हाला लाभू दे म्हणून एवढीच तुम्हाला आदराची विनंती आहे. मग धर्मकार्य तुम्ही करता, माझं सहकार्य तुम्हाला लाभेल, पण त्यात मजकुराप्रमाणे अश्वाचं बंधन केलंय. मग अर्थात मी सुद्धा धर्माला वागतोय. कारण ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य असेल त्याने अश्वाचं बंधन करायलाच हवंय. मग मी माझ्या जीवनात धर्म करतोय. मग तुमचाही धर्म आहे, माझाही धर्मच आहे. मी नाही म्हटलं. आता तुमचा धर्म जोपासला. हो. आता या पुढचाही धर्म जोपासा. अश्वमेधात पांडवांना सहकार्य करा, त्यांच्या गटात सामील व्हा. हा अश्वमेध पूर्ण होऊ दे. नक्की धर्माचं पुण्य तुम्हाला मिळेल. हे ऋषिकेतू ज्या अश्वाचं मी बंधन केलंय ते सहजासहजी तुम्हाला सोपवणार नाही. सहजासहजी मुळीच नाही. कारण ज्या पत्रिकेत रेखाटलेलं आहे की त्या पत्रिकेत जो कोणी अश्व बंधन करेल त्या अश्वाची मुक्तता पार्थ
म्हणजे तुमचे अर्जुन युद्ध करून त्याला पराभूत करून तो घेऊन जाणार आहे. मग ती पत्रिका मी रेखाटली, ती पत्रिका यादी कुणी रेखाटली नव्हती का? आता मला उत्तर आहे. मग तुम्ही असं काय म्हणताय? नाही, आता सध्या परिस्थितीत हा. तुम्ही जी पत्रिका रेखाटला त्यावर मी बोलतोय. ती पत्रिका मी बदलणार नाही. अश्वमेध यज्ञ असाच तर ठेवणार. जर तुम्ही ऐकला नसाल राजे, तुमचा शिरच्छेद करून आम्ही आमचं धर्मकार्य पूर्ण करू. हे ऋषकेतू, तुम्ही तुमची पत्रिका बदला हे मी तुम्हाला सांगणार नाही. कारण मी सुद्धा माझ्या मताचा ठाव आहे. ज्या उद्देशानं त्या अश्वाचं बंधन मी केलंय तो तुम्हाला देणार मग नाही. ज्या उद्देशानं तुम्ही बंधन केलं त्याप्रमाणे ज्या उद्देशानं मी करणार आहे अश्वाचं रक्षण करण्यासाठी, ते रक्षण केल्याशिवाय सगळे तुम्हाला खाली जाणार. मला सुद्धा मानतोय कोणत्या प्रकारे त्या अश्वाचं बंधन करणार आहात. मग जी पावलं तुम्हाला उचलायची आहेत तुम्ही उचलू शकता. या ठिकाणी सम्राटांनी मी तत्पर आहे. त्या अश्वाचं बंधन केलंय, पांडवांना आवाहन केलंय. पांडवांना आव्हान केलंय. होय. काय असं आव्हान केलं? एकच, ज्या अश्वाची मुक्तता करण्यासाठी तुम्ही आलात, या रणांगणावर तुम्ही तुमच्याशी द्वंद्व करून तो अश्व मिळवू शकता. मग एवढीच तुमची इच्छा असेल, मरणाचे डोळे जर तुम्हाला आठवले असेल, ऋषकेतूच्या हातूनच तुम्हाला मारायचं असेल ना, तर ठीक आहे. हे ऋषकेतू, तुमची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन. तुझ्या हातून माझं मरण आहे या भ्रमात राहू नकोस. सत्य कारण आहे ते. या ठिकाणी तुझा मृत्यू होऊ शकतो. कोणी सांगितलं? मी सांगतोय तुला. तू सांगितलं म्हणजे सर्व होईल. मग तू सांगितलं सर्व होणार आहे. असंच होणार आहे. होणार आहे. कारण आमचं धर्मकार्य आहे. अरे तुझं धर्म काय आहे? आमचं धर्मकार्य आहे. ते आम्ही नियम घालून त्याच नियमाप्रमाणे वागायचं. अरे लक्षात ठेव, तुमचं धर्म कार्य आहे आणि म्हणूनच तुम्ही असं जर बोलत असाल तर लक्षात ठेवा, हे धर्म कार्य, या धर्म कार्यात तुम्ही जो अश्व सोडिला, मग तो अश्व मिळवण्यासाठी मी तिथे अश्व बंधन केला अशातला भाग नाही. यापूर्वी अनेक वीराने अश्व बंधन केले, त्याही सोबत तुमचं युद्ध झालं आणि त्या युद्धात तुम्हालाही पराभूत व्हावं लागलं, हे मात्र विसरू नका. पण एक गोष्ट तुम्ही विसरलात की का? कोणती? जे जे वीर आमच्याशी लढले ते आमच्या गटात सामील झाले. म्हणून तुम्हाला सांगतो युद्ध करायच्या आधी पण तुम्ही सामील होऊ शकता. मला सामील व्हायचं नाहीये. या विश्वाला माझे मला पराक्रम दाखवायचे. कारण ज्याला ज्याला अश्वाचं बंधन केलं ते सदा अश्व तुम्हाला दिला. म्हणजे फक्त तुम्हाला तुमचे पराक्रम दाखवण्यासाठी अश्वबंधन करायचं होतं. माहित नाही. मग काय करायचं होतं? एकच तुम्ही त्यात रेखाटणार कसं? कारण ज्याच्या शौर्य सामर्थ्य असेल त्याने ते बंधन करा. तुम्ही तो बंधन केलाय. बरं केलं. होय ना? अश्वबंधन केलं मग अश्वाची मुक्तता करण्यासाठी हा, झालं. मग. माघारी तसं जाणार नाही. मी बोलूनच जाणार आणि करून दाखवणार. अश्व जोपर्यंत मी मुक्त करत नाही तोपर्यंत माघारी मी जाणारच नाही. कारण छावणी दरबारात मी शब्द दिलाय, जोपर्यंत अश्व माघारी आणत नाही, अश्वाची सुटका मी करत नाही तोपर्यंत माघारी जाणार नाही. मग एवढंच जर तुमच्या अंगी शौर्य सामर्थ्य असेल तर ऋषकेतू खपता नव्हे. मग काय करणार आहे? कर्णपुत्र ऋषकेतू म्हणतात, ज्याच्या बापानं रणभूमीवर स्वतःच युद्ध कौशल्य दाखवलं त्याचप्रमाणे त्याचा पुत्र आहे. त्याचप्रमाणे हा ऋषकेतू पण तुम्हाला तुमचं युद्ध कौशल्य, आपलं युद्ध कौशल्य नक्कीच दाखवणार आणि त्या युद्ध कौशल्यानं तुमचं नक्कीच करणार. अरे हे स्वप्न पाहण्यापेक्षा हाती कारण घे आणि ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न कर. एवढाच वेळ लागला नाही तुला. दोन राजे तुमचे दोष, तुमचं रथाल रूप तुमची पारंपरिक या बबरूवानं केलाय. कारण या रथाला 32 सिंह आहेत आणि म्हणूनच बाकी साऱ्या रथांवर फक्त अश्व मुकले गेले. त्या प्रमाणे मी कुठे आहे हे तुम्ही जाणला. मग मला सांगा आपली ओळखी. पार्थपुत्र बबरूवान असे आमच्या देहाला सांगला. हे बबरूवान, या ठिकाणी रणांगणी तुमचं आगमन झालं. दोन वीर माघारी गेले. तुमचं येणं कशासाठी? एकाच गोष्टीसाठी, जो शामकर्ण वारू तुम्ही बंदिवान केला त्याच अश्वाची मुक्तता व्हावी. एवढंच नव्हे, त्यांचा तो तुम्ही करत असाल तर आमच्या धर्मकार्यात तुम्ही सहभागी व्हावं एवढीच आमची जिज्ञासा. हे भगवान, या ठिकाणी अश्व मुक्ततेसाठी 2 वीर येऊन गेले. तुम्ही सुद्धा अश्व मुक्ततेसाठी आला. एक ध्यान ठेवा, त्या पत्रिकेनुसारच त्या अश्वाचं बंधन झालेलं आहे. अर्थात तो अश्व तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही सहजासहजी द्या असं आम्ही म्हणणार सुद्धा नाही. कारण त्या अश्वाच्या मस्तकी असणारी पत्रिका, या पत्रिकेचं वाचन तुमच्याकडे घडलं गेलं
आणि त्यानुरूप तुम्ही बंधन केला आणि त्यानुरूप बोलण्याचं कार्य करता. त्यामुळं तुम्ही हा सहजासहजी आशीर्वाद देणार नाही. पण याचा एका मागील गोष्टीचा आढावा घेतला असेल तर असे बरेच योद्धे आहेत, बरेच वीर आहेत ज्याने युद्ध करून सुद्धा या धर्मकार्यात सहभागी झाले. त्यातला मी एक. हे बबरून, तुमचं आणि पांडवांचं युद्ध झालं, त्यानंतर काय झालं हे मी तुम्हाला विचारणार नाही. पण या ठिकाणी हा शामकर्ण अश्व का सोडला गेला म्हणजे अश्वमेध यज्ञ हे पांडव का करतायत हा प्रश्न, याचं उत्तर मला हवंय. राजे सिंहध्वज, हा जो शामकर्ण अश्व ज्या पांडवांनी सोडला हा पृथ्वी दिग्विजयासाठी आणि हा शामकर्ण सोडून अश्वमेध यज्ञ आरंभिला. या कारण काय असं माहिती का? तर 18 दिवसाच्या महाभारत युद्धात ज्यावेळी आपल्या बंधूंचा शेवक पांडवांकडे कर्वी केला गेला, एवढंच नव्हे तर गुरुजन आणि बरेच असे त्यांच्यातून प्राणी सुद्धा मारले गेले. त्याचवेळी धर्मकाकांचं मन अस्थिर होऊ लागलं, त्यांच्या मनात खंत निर्माण होऊ लागली. त्याचवेळी व्यास ऋषींचं आगमन तिथपर्यंत झालं आणि त्यांनी सूचित केल्याप्रमाणे बापट चालण्यासाठी शामकर्ण अश्व म्हणजेच अश्वमेध यज्ञ करावा म्हणून हे पांडव अश्वमेध यज्ञ करतात. याला आता कारण काय माहिती का? कारण पांडवांच्या माती पातक होतं, मग ते पातक दूर व्हावं यासाठी हा अश्वमेध यज्ञ तुम्ही करताय. बरोबर आहे पहिला. कारण याची जाणीव तुम्हाला पांडवातील कटकातील योद्धांना नाही आणि ती योद्धांना तुम्ही करून द्यावी अशी माझी सुद्धा विनंती आहे. कारण तुमचे वीर या ठिकाणी बोलून गेले की म्हणे पांडवांच्या माती कोणताही पातक नाही आणि म्हणून ते पातक हे तुमच्या मुखातून मला साऱ्या माझ्या सैन्यांना मला सांगायचं होतं. आम्ही अश्वमेध यज्ञ का करतो याचं समर्पक उत्तर तुम्हाला मिळालंच असते. मग आता अश्व मुक्त करा आणि आमच्या धर्मकार्यात सहभाग करा. राजन, अश्वाचं बंधन मी करणार नाही कारण मी वीर आहे. जर मी बंधन केलं आणि स्वतः तुमच्या सगळं सामील झालो तर मला करभार खंडणी द्यावी लागेल. ती करभार खंडणीसह मला तुम्हाला शरण जावं लागेल. मला तुम्हाला शरण जायचं नाहीये आणि म्हणून तो अश्व तुम्हाला मिळणार नाही. मग राजे सिंहध्वज, जर का तुम्ही आम्हाला शरण जात असाल तर तुमचं मात्र मरण जवळ येईल लक्षात ठेवा. या माझ्या मरणाचा विचार तुम्ही करू नका. या विश्वात तुमचं मरण कितपत आहे हे तुम्ही जाणा. कारण तुमच्या नेत्रासमोर सामान्य कोणी नाहीये हे जाणा. कारण या विश्वात माझे अश्व तुमचे रथाला अश्व असतील, माझ्या रथाला सिंह आहे. सिंह ज्याची मी सांभाळू शकतो त्या सिंहांना माझ्या रथाचे घेऊ शकतो. याची माझं सामर्थ्य जाणा. तुमचं सामर्थ्य जाणूनच आणि तुमच्याबद्दल माहिती घेऊनच आलेलो आहे. त्यामुळे सहजासहजी माघारी जाणारा बबरूवान नाही. या रणांगणात पुढे ढकले तो माघारी जाण्यासाठी नव्हे. जर का उद्याचा मृत्यू जर का आज आला असेल त्याची पर्वा करणारा हा बबरूवान नव्हे. बबरूवान, मी सुद्धा या ठिकाणी उभा आहे, माझ्या मताशी ठाम आहे. कारण जो पांडवांना अहंकार झाला त्याच पांडवांनी जो यज्ञ करण्यासाठी अश्व सोडला. सारा वीरांना दुसऱ्या देतोय आणि सारा वीरांना कमी समजण्याचा प्रयत्न करताय. त्या पांडवांना तुमच्या मनातून शब्द बाहेर पडले की पांडवांना अहंकार झाला. अहंकार झाला म्हणून हा अश्वमेध यज्ञ चालू नये हे लक्षात ठेवा. का चालू आहे याचं कारण मला मी दिलेलंच आहे. मग तुम्ही सुद्धा पत्रिकाविषयी लिखायला हवी होती की कोणताही वीर असू द्या आमच्या कटकात सामील व्हा. आम्हाला एक क्षत्र राष्ट्र बनवायचं आहे. सारा युद्ध राजांना एकत्रित करायचं आहे आणि अशी जर पत्रिका छापली असती राजे करून आले असते. प्रत्येक पत्रिका प्रत्येक कार्यक्रमाची पत्रिका कशी रेखाटावी हे सुद्धा सुनिश्चित झालेलं आहे. आणि या अगोदर ज्या ज्या राजाने अश्वमेध यज्ञ केलेलं आहे त्या अशीच पत्रिका रेखाटली त्याचं अनुकरण आम्ही केलेलं आहे. आता त्याचं अनुकरण तुम्ही केला, तुम्ही जर त्याचाच अनुकरण केला मग लक्षात ठेवा मग त्याच अश्वाचं बंधन सुद्धा अनेक राजांनी केलं. मग त्याचप्रमाणे मी सुद्धा वीर आहे, मी सुद्धा त्या अश्वाचं बंधन केलंय. तुमच्याशी संवाद साधून मला असं वाटू लागलं की सहजासहजी तुम्ही ऐकणार नाही आणि अश्व सुद्धा देणार नाही. जर का तुम्ही अश्व देत नसाल सहजासहजी. हे वीरश्रेष्ठ
पराक्रमाची योजना आम्ही ऐकली, काय? तुमच्या पराक्रमाची स्तुती आम्ही ऐकली, मग त्यात तुमच्या पराक्रमाला राजकर्ता वीरवर्मा नतमस्तक होतो. धन्यवाद. पण राजे, तुमचं अवलोकन आम्ही केलं. तुम्ही सुद्धा सामान्य नाही, मी सुद्धा एक राजाच असणार. मग करा, तुमची ओळखी तरी पटू द्या. सारसपूर नगरीचा राजकर्ता वीरवर्मा म्हणतात मला. वीरवर्मा? मग या ठिकाणी माझ्यापर्यंत का म्हणून? याला कारण आहे, कारण पांडवांना आम्ही भरवशाचा शब्द दिलाय की ज्या ज्या वेळी तुम्हाला गरज पडेल त्या वेळी तुम्हाला आम्ही सहकार्य करू. कारण आम्ही त्यांचे मांडलिक आहोत आणि प्रत्येक वेळी त्यांना सहकार्य करण्यासाठी वीरवर्मा तिथपर्यंत जातोय म्हटलं. हे वीरवर्मा, या ठिकाणी तू पांडवांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने आला. मग सांगे, माझ्याकडून तुझी काय अपेक्षा? अपेक्षा फार आहेत, अरे पण एकच अपेक्षा परिपूर्ण करा, जेणेकरून आमचं मन समाधानी होईल आणि तुम्ही सुद्धा समाधानी व्हाल. मग तुमच्या मनाच्या समाधानासाठी तुमची एक इच्छा मी पूर्ण करावी. कोणती इच्छा? बालवीरांनी तुम्हाला कथन केलं, धनुर्धारी पार्थांनी सांगितल्याप्रमाणे गोपाल कृष्णाच्या आज्ञेनं तो श्यामकर्ण वारू आम्ही सोडला. तो श्यामकर्ण वारू एकाएकी दिसेनासा झाला. मग गोपाल कृष्णाच्या आज्ञेनं त्यानं तुमचं नामविधान आम्हाला कथन केलं. मग तो श्यामकर्ण अश्व तुम्ही जर का कथन केलं असाल तर तो त्याची मुक्तता करा, अन्यथा ज्याप्रमाणे राजकर्त्याला समजवता म्हणून आपल्या ठिकाणी पांडवांना शरण येऊन अगदी त्यांच्या धर्मकार्यात सहभाग दर्शविला त्याप्रमाणे तुम्ही दर्शवा. राजे, तुम्ही तुमच्या जीवनात पांडवांना शरण गेलात म्हणून इतरांना राजे शरण जातील अशातला भाग नाही. म्हणजे कारण तुमचे कुठेतरी युद्ध कौशल्य कमी पडलं असेल म्हणून तुम्ही शरण गेला असाल. त्याची कारण वेगवेगळी असू शकतात. पण ज्या अर्थी मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मी माझ्या मतात आहे, जे माझ्या मनाला पटलंय, ज्या माझ्या मनाला सुचलंय त्याप्रमाणे मी वागणार आहे. अर्थात जी पत्रिका मी वाचली त्याचा अर्थ मी जाणून घेतला, मग त्या पत्रिकेच्या अनुसरूनच काश्मीरचं मी बंधन केलंय. राजे सिंहध्वज, तुम्ही म्हणालात की अश्वाच्या मस्तकी पत्रिका रेखाटली होती आणि ती तुम्ही वाचलात. मग ती वाचून तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलात. तुम्हाला काय वाटलं की या विश्वाच्या ठिकाणी पांडवांनी एकच अश्वमेध यज्ञ केला? मी असं म्हटलं नाही. पांडवांनी एकच अश्वमेध यज्ञ केला नाही, अन्यथा राजकर्त्यानं सुद्धा अश्वमेध यज्ञ सोडला होता, यज्ञ केला होता. मग त्याच वेळी पांडवांनी माझ्या बाबतीत जे घडविलं त्याचा सूड म्हणून सुद्धा मी त्यांच्या बाबतीत वागू शकलो असतो, पण मी तसा वागलो नाही. कारण या विश्वाच्या ठिकाणी जिथं उदय आहे तिथं अस्त आहे, जिथं चांगलं आहे तिथं वाईट आहे, जिथं पुण्य आहे तिथं पाप आहे. मग असं असताना सुद्धा जेवढं पुण्य होतं तेवढंच पाप घडलं पाहिजे. मग शरण जर का तुम्ही त्या देवाला जर आला असाल तर तुम्हाला काय कमी आहे? देवाला शरण येण्यासाठी मी कधी तत्पर आहे, पण या ठिकाणी प्रश्न पांडवांचा आहे. हा याज्ञिक अश्व हा पांडवांनी सोडला, अर्थात या पांडवांना मला शरण यायचं नाही आणि म्हणूनच त्या अश्वाची मुक्तता होणार नाही. अश्वाची मुक्तता तुम्ही करूच नका. मी असं म्हणत नाही तुम्ही अश्वाची मुक्तता करू नका. मी जाण्यासाठी आलो नाही, तुम्ही मला जायला सांगू नका. किंबहुना मी तुमच्या आज्ञेने इथपर्यंत आलो नाही. तुम्हाला तो अधिकार पोचत नाही. अधिकार तुम्हाला तो अधिकार पुन्हा अधिकार आहे, कारण हे राष्ट्रच माझं आहे. अर्थात या राष्ट्रात कोणी यावं आणि कोणी जावं हे मी सुद्धा ठरवू शकतो, त्याचा अधिकार मला आहे. तुम्ही हस्तिनापुरातून इथं आला हे मात्र विसरू नका. मग सिंहध्वज राजे, तुमचे शब्द तुम्हाला ऐकवतोय. तुम्ही काय म्हणालात? प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तद्वत मला सुद्धा आहे म्हटलं. तुम्ही जसं म्हणतात तुमच्या मतानं तुम्ही वागतात, मग माझ्या मतानं मी का वागू नये? तुम्ही तुमच्या मतानं वागा, पण दुसऱ्याच्या मतात परिवर्तन होईल
माझ्या सांगण्यात तुम्ही परिवर्तन करा, या विषयावर ठाम राहू नका. मी एकच सांगतोय, हा? मी तुम्हाला समजवता म्हणून सांगितलं. आता ऐकायचं तुम्हाला जर नसेल तर माझा नाविलाज आहे. या ठिकाणी मी उभा ऐकण्यासाठी आलोय. म्हणून मी वीर आहे, पण त्या वीरानं शाश्वत बंधन केलं. इतर वीर पांडवात शौर्य सामर्थ्य असेल, अश्व घेऊन त्याला युद्ध करू. अरे